नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की शासनाने जी रेशन कार्ड अपात्र मोहीम सुरू केलेली आहे त्यातून जर आपले रेशन कार्ड वाचवायचे असेल आणि आपल्याला नियमितपणे जो काही धान्याचा पुरवठा आहे तो सुरळीतपणे चालू ठेवायचा असेल तर आपल्याला एक फॉर्म भरून द्यायचा आहे। तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, त्यासोबत कोणकोणती कागदपत्रे द्यायची आहेत, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। आपल्या समोर जो काही हा फॉर्म दिसतो आहे या फॉर्मची PDF या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तेथून हा फॉर्म आपण डाउनलोड करू शकता आणि यातील सविस्तर माहिती ही भरू शकता। आता आपल्याला हा फॉर्म डाउनलोड केल्यानंतर आपल्याला यातील जी काही सर्वप्रथम माहिती भरायची आहे ती म्हणजे आपल्याला जो आहे तो इथे फोटो हा शिधापत्रिका धारकाचा लावायचा आहे। जो कुटुंब प्रमुख असेल, ज्यांच्या नावाने ही शिधापत्रिका असेल, त्यांचा फोटो आपल्याला इथे लावायचा आहे। तो फोटो लावल्यानंतर आपल्याला आता पुढील जी काही आहे ती माहिती ही भरायची आहे। सर्वप्रथम आता आपल्याला येथे आपल्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे, तालुका टाकायचा आहे, जिल्हा इथे लिहायचा आहे। त्यानंतर शिधापत्रिका धारकाचं संपूर्ण नाव येथे आपल्याला लिहायचं आहे, आडनावाने ही सुरुवात करायची आहे आणि येथे सर्व माहिती भरायची आहे। त्यानंतर शिधापत्रिका धारकाचं जे काही कुटुंब प्रमुख आहे त्यांचं वय, नागरिकत्व भारतीय, जे काही व्यवसाय, नोकरी, शेती वगैरे करत असेल तो इथे लिहायचा आहे। व्यवसायाचा पत्ता जर करत असतील व्यवसाय तर लिहायचा आहे किंवा ब्लँक सोडायचा आहे। शिधापत्रिकेची वर्गवारी, अंत्योदय, प्राधान्य, कुटुंब लाभार्थी, केशरी, शुभ्र जी काही रेशन कार्ड आपलं असेल ते लिहायचं आहे। शिधापत्रिकेचा क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे। शिधापत्रिकेचा क्रमांक तर जो काही 12 अंकी क्रमांक असतो डिजिटल रेशन कार्डचा तो आपल्याला इथे लिहायचा आहे। त्यानंतर पूर्ण निवासी पत्ता आपण जेथे राहत असाल आणि जो रहिवासी पुरावा आपण रेशन कार्डचा हा फॉर्म जमा करताना देणार आहे तो रहिवासी पुराव्याचं आपल्याला प्रत येथे जोडायची आहे आणि संपूर्ण पत्ता सुद्धा आपल्याला इथे टाकायचा आहे। आता पुढे बघूया। त्यानंतर आपल्याला जी काही कुटुंबातील व्यक्तींची माहिती लिहायची आहे ती एकदा समजून घेऊया। अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तींची नावे व इतर माहिती। अर्जदार व अर्जदाराच्या व्यतिरिक्त कुटुंबातील घटक म्हणून अर्जदाराकडे सामान्यतः राहणाऱ्या व्यक्तींची नावे, घरातील नोकर वगळून आपले ते लिहायचे आहे। आता इथे पहिलं जे काही रेशन कार्ड धारक आहे त्याचं नाव टाकायचं आहे, त्याचं स्वतःही ते लिहायचं आहे, स्त्री पुरुष जे असेल ते लिहा, वय, युनिट म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीच्या नावावरती किती धान्य मिळतं ते लिहायचं आहे। जर माहिती नसेल तर हे ब्लँक सोडा आणि रेशन कार्ड दुकानदाराला विचारून ही माहिती भरा किंवा त्यांच्याकडून ती माहिती भरून घ्या। त्यानंतर त्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न आणि नागरिकत्व अशी माहिती भरायची आहे। त्यानंतर येथे पत्नीचं नाव लिहायचं आहे। त्यानंतर अर्जदाराशी नाते, संपूर्ण ही डिटेल्स भरायची आहेत। त्यानंतर मुलांची नावं टाकायची आहेत। मुलांची नावे टाकून झाल्यानंतर आपली जी काही जर कोणाकडे सून असेल तर सुनांची अशी माहिती भरायची आहे। नातू वगैरे जेवढे आपले घरातील व्यक्ती असतील तेवढ्यांची सर्वांची नावे आपल्याला इथे भरायची आहेत आणि एकूण लिहून बाकी आपल्याला आता पुढे बघायचं आहे। आता ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्यासमोर अजून जी काही सेकंड पेजवरती जी माहिती आहे ती आता आपण भरून घेऊया। आता इथं जो काही चौथा पर्याय जो आहे त्यामध्ये लिहिलेले आहेत कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न। जे काही वार्षिक उत्पन्न असेल ते वार्षिक उत्पन्न आपल्याला इथे लिहायचं आहे। इथे वार्षिक उत्पन्न लिहिण्याच्या अगोदर रेशन कार्ड दुकानदार असतील तर त्यांना विचारून घ्या की रेशन कार्डची उत्पन्नाची मर्यादा काय आहे, त्या उत्पन्नाच्या मर्यादेतच आपल्याला ते उत्पन्न लिहायचं आहे। जर त्या मर्यादेच्या वरती जर गेलं तर आपलं रेशन कार्डचा जो काही प्रकार आहे तो बदलू शकतो। दारिद्र्य रेषेचा असेल तर दारिद्र्य रेषेचं केशरी होऊ शकतं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर केशरी रेशन कार्डचं आपलं सफेद रेशन कार्ड सुद्धा होऊ शकतो। तेव्हा ही माहिती काळजीपूर्वक आणि व्यवस्थित चौकशी करूनच ही माहिती भरायची आहे। अजूनपर्यंत माझ्या माहितीनुसार जे काही दारिद्र्य रेषे कार्डचं कार्ड आहे त्याची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 40,000 आहे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डची मर्यादा जी आहे ती
60,000पर्यंत मर्यादा आहेत, यामध्ये बदल झाला असेल तर माझ्या माहितीत नाही आहे, तरी एकदा चौकशी करून वार्षिक उत्पन्न मर्यादा आपण इथे व्यवस्थित माहिती करूनच भरायची आहे. त्यानंतर आहे 5वा पर्याय, चालू मतदार यादीमध्ये शिधापत्रिकाधारकाचे नाव आहे का नाही ते लिहायचं, होय किंवा नाही जे असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर निवासासंबंधीचा जो काही पुरावा म्हणून खालीलपैकी कोणतेही किमान एका कागदपत्राची पूर्तता ही आपल्याला करावी लागणार आहे. सदर पुरावा जो आहे तो 1 वर्षापेक्षा जास्त जुना नसावा. पूर्तता केलेल्या कागदपत्रासमोर आपल्याला अशी बरोबरची खूण करायची. तर यामध्ये आपण कोणकोणते पर्याय जोडू शकतो, तर आपल्याला भाडेपावती जोडता येईल, निवासस्थानाच्या मालकीबाबतचा जो काही पुरावा असेल तो जोडता येईल, LPG सिलेंडरचे जोडणीचं जो काही पुस्तक आहे त्याची झेरॉक्स जोडता येईल, लाईट बिल जोडता येईल, टेलिफोन बिल जोडता येईल, बँक पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आणि इतर जी काही कार्यालयीन सरकारी ओळखपत्र आहेत त्यापैकी जे काही आपल्याकडे उपलब्ध असेल त्यानुसार आपण ते इथे भरू शकतात. आता पुढे जे आहेत इथे आपला अर्ज करण्याचा दिनांक टाकायचा आहे. अर्जदाराची इथे स्वाक्षरी किंवा अंगठा तो आपल्याला इथे लावायचा आहे. प्राधिकृत रास्तभावनदारांचे नाव व क्रमांक इथे लिहायचा आहे. परवाना क्रमांक, पत्ता ही सविस्तर माहिती भरायची आहे. दुकानदाराकडून इथे भरून घ्यायची आहे किंवा रास्तभाव इथे दुकानदाराची इथे सही सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. तर हे झालं आपला फॉर्म भरून द्यानंतर. आता याची पोहोच पावती सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. ती कोणाकडनं कशी घ्यायची तेही सांगतो. आता हा कार्यालयीन वापरासाठी हे एवढा भाग आहे तर हा सोडून द्यायचा. त्यानंतर जे काही तिसरं पेज आहे त्या तिसऱ्या पेजवरती आपल्याला पोहोच पावतीचा जो काही आहे तो फॉर्मॅट इथे दिलेला आहे. तर हा फॉर्मॅटनुसार आपण यावरती सुद्धा आपली जी काही माहिती आहे ती माहिती इथे भरून घ्यायची आहे. शिधापत्रिकाधारकाचे नाव टाकायचं, शिधापत्रिका क्रमांक, पत्ता, अर्जासोबत जी काही आपण कागदपत्रे जोडली असेल त्याच्यावरती खूण करायची आहे आणि जी ही पोहोच पावती आहे ती रेशन कार्ड दुकानदार असतील किंवा तलाठी यांच्याकडे जमा केल्यानंतर आपल्याला ही पावती जपून ठेवायची आहे. उद्या कदाचित जर आपल्या रेशन कार्डचा काही प्रॉब्लेम झाला किंवा आपलं रेशन कार्ड जर अपात्र ठरवण्यात आलं कागदपत्राच्या अपूर्तीमुळे, त्यावेळेस आपल्याला सांगता येईल की आम्ही जी काही सर्व कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे जोडलेली होती आणि ही पोच पावती आमच्याकडे आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की आपलं रेशन कार्डवरती जे काही मिळणारं धान्य आहे ते नियमितपणे चालू ठेवण्यासाठी आपल्याला हा फॉर्म भरून देणं गरजेचं आहे. हा फॉर्म आपल्याला 30 एप्रिलपर्यंत आपल्या रेशन कार्ड दुकानदार आहेत त्यांच्याकडे जमा करायचा आहे किंवा गावातील तलाठी त्यांच्याकडे जमा करायचा आहे. तालुक्याच्या ठिकाणी असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तर पुरवठा अधिकारी यांच्याकडे तो जमा करायचा आहे किंवा रास्तभाव दुकानात हा फॉर्म आपण देऊ शकतात. फॉर्मची शेवटची तारीख आहे 30 एप्रिलपर्यंत, म्हणजे एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत आपल्याला हा फॉर्म जमा करायचा आहे. त्यानंतर हा फॉर्म पुढील 15 दिवसामध्ये जे काही अधिकारी असतील ते तपासतील. त्यानंतर याद्या प्रसारित होतील आणि पात्र अपात्र त्यावरतून आपलं रेशन कार्ड ठरणार आहे. तर ज्यांनी अजूनही फॉर्म भरला असेल त्यांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरून द्या आणि आपलं जे काही रेशन कार्डवरती मिळणार धान्य ते नियमित सुरू ठेवा. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.